आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। मंत्रीपद जाऊन 5 महिने उलटले तरीही धनंजय मुंडे यांनी सातपुडा हे शासकीय निवासस्थान रिकामं केलेलं नाही। मुंबईत आपलं कुठेही घर नसल्यानं बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं। मात्र निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात त्यांनी मुंबईत गिरगाव चौपाटीवर असलेल्या घराचा उल्लेख केला। पुणे शिवाजीनगर कोर्टात आज वीर सावरकर बदनामी प्रकरणी सुनावणी होणार आहे। सावरकरांची बदनामी झालेल्या भाषणाचा व्हिडिओ पुरावा न दिल्यानं न्यायालयाच्या आदेशाचा अपमान झाल्याचा आरोप केलाय। राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बदनामी केल्याचा दावा करण्यात आलाय। हिंदू सणांवर निर्बंध येणार नाहीत, मात्र गणेशोत्सव काळात डीजेवर बंदी सरकारनं आणली नाही तर कोर्टानं आणली असं उदय सामंत यांनी म्हटलंय। कुणीही गैरसमज पसरवू नये, सण आमच्यासाठीही महत्त्वाचा असल्याचं सामंत म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठका होणार आहेत। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हा आणि शहरांचे पोलीस अधीक्षक बैठकीला उपस्थित राहतील। युवासेना सचिव वरुण सरदेसाईंनी पुण्यात युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते। आगामी सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करण्यात आलं। नाशिकमध्ये आज ठाकरे गटाच्या युवासेनेची आढावा बैठक होणार आहे। सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतला जाईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आढावा घेतला जाईल। कांदा प्रश्नावर आज नाशिकमध्ये काँग्रेस मोर्चा काढणार आहे। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नाफेड केंद्रावर मोर्चा काढण्यात येईल। नाफेडच्या कांदा खरेदीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला जातोय। सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणात 7 वर्षांनी सेशन कोर्टानं बच्चू कडू यांना दोषी ठरवलंय। कडूंना 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, मात्र यात त्यांना जामीन मिळाला आहे। नाशिकमध्ये भाजपची शहर कार्यकारिणी जाहीर झाली आहे। या नव्या कार्यकारिणीमध्ये लोकप्रतिनिधी आणि नेत्यांच्या परिवारातील लोकांना संधी देण्यात आली आहे। भाजपात ठाकरे गटातून आलेले सुधाकर बडगुजर, मामा राजवाडे यांना कार्यकारिणीत मात्र स्थान नाहीये। मुंबई दिघी आणि मुंबई काशीद रोरो सेवा मार्चपर्यंत कार्यान्वित करा अशा सूचना नितेश राणे यांनी दिल्या। डिझेल परतावा योजनेपासून एकही पात्र मच्छीमार वंचित राहणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलंय। इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराह 5 पैकी फक्त 3 सामनेच खेळला। यात बुमराहच्या वर्कलोडची चांगलीच चर्चा रंगली। यावरूनच भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी बुमराहची कान उघडणी केली। जेव्हा टीममध्ये असता तेव्हा तुम्ही कोणत्या सामन्यात खेळायचं हे स्वतःच्या मर्जीनुसार ठरवू शकत नाही असं त्यांनी म्हटलंय। भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे। माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना याला ईडीनं समन्स बजावलेत। आज त्याची अवैध सट्टेबाजी ॲप प्रकरणात चौकशी होणार आहे। दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला डार्विन T20 सामन्यात 53 धावांनी पराभूत केलंय। मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी झाली आहे। तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे। दक्षिण आफ्रिकेच्या या विजयामुळे ऑस्ट्रेलियाची अपराजित मालिका खंडितही झाली आहे। शुभमन गिलनं जुलै 2025 साठीचा ICC मेन्स प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकलाय। इंग्लंड विरुद्ध अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी मालिकेत गिलनं 754 धावा ठोकल्या असून जुलै महिन्यातील 3 कसोट्यांमध्ये त्याची धावसंख्या 567 इतकी होती। आशिया कप 2025 स्पर्धा 9 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे। या स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे। आशिया कप स्पर्धेत कोणते खेळाडू असतील याबाबत चर्चा रंगली। शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या संघात असतील की नाही याबाबत चर्चांना उधाण आलंय। आशिया कप 2025 या स्पर्धेतील सलामीचा सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग यांच्यात होणार आहे। तर टीम इंडिया या स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात 10 सप्टेंबर पासून करतील।
भारतीय संघ आपला पहिला सामना हा UAE विरुद्ध खेळणार आहे, तर अंतिम सामना 28 सप्टेंबरला होणार आहे। या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होतील। मुंबईचा नवोदित फलंदाज आयुष म्हात्रे बुचीबाबू निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत मुंबईचं नेतृत्व करेल। या स्पर्धेसाठी सरफराज खान आणि मुशीर या खान बंधूंची निवड करण्यात आली आहे। ही स्पर्धा 17 ऑगस्ट पासून चेन्नईत खेळली जाईल। रोहित शर्मानं निवृत्ती घ्यावी यासाठी BCCI जोरदार प्रयत्न करते, पण रोहित शर्मानं आता BCCIला चोख उत्तर दिले। रोहित शर्मा आता फक्त भारतासाठी वनडे क्रिकेटच खेळणार नाही, तर T20 आणि कसोटी क्रिकेटमधून त्यानं निवृत्ती घेतली आहे। पण तरीही त्याला वनडे क्रिकेट खेळायला द्यायचं नाही असा चंगच जणू BCCIनं बांधला असल्याचं दिसतंय। माजी भारतीय कर्णधार MS धोनीच्या 100 कोटी रुपयांच्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी करण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिले। गर्दी आणि गोंधळ टाळता यावा म्हणून धोनीचा जबाब ॲडव्होकेट कमिशनर मार्फत नोंदवला जाईल। 2013च्या IPL सट्टेबाजी प्रकरणावरील TV चर्चेदरम्यान त्याच्या विरुद्ध बदनामीकारक टिप्पण्या केल्याचा आरोप करण्यात आला होता।